अशा पद्धतीने या जादू करणारा याच्यावरती आणि परत नीट टाकणारा या ग्लास मध्ये काय होतं बघा आता त्यामध्ये त्या ग्लास मध्ये पाण्यामध्ये नीट मिक्स होते का होत नाहीये जादू केलेली आपण याच्यावर जादू केलेली नव्हती त्यामुळं मिक्स झालेल्या पाण्यामध्ये त्याच्यावरती आपण जादू केलेली आहे आणि त्यामुळं नीळ वरती पाण्यामध्ये होते बघा पाण्यामध्ये मिक्स होते का नीळ हे काय आहे काचेचं या चंचुपत्राला हा फुगा मी लावणार आहे हा फुगा मी तोंडानं फुगवणार नाही हा फुगा आपोआप फुगणार आहे तो कसा फुगणार आहे बघा मी याच्यावरती जादू करणार आहे मगच तो फुगणार आहे अब्राकाडाब्रा खाली कच्चेवाली छू आता फुगलाय का फुगा फुगला का फुगा कशामुळे फुगला रे जादू केली का नाही आपण त्यामुळे फुगा फुगलेला आहे बघा दोन लावले काय ना फुग्याला दोन लावला फुगा फुगलेला लावलेले छोट्या गाया लावलेल्या आहेत हो की नाही एका पाईपला फुगा लावलेला आहे एक पाईप आहे ती रिकामी आहे आहे की नाही तर आता कोणत्या पाईप मधून फुगल्यानंतर फुगा फुगेल त्या पाईप मधून या पाईप मधून याच्यामधून हो की नाही पण आता या पाईप मधून हा फुगा फुगवणार आहे जादून फुगवणार आहे जादून बघा आता याच्यावरती मी जादू करणार आहे फोकस 1 2 3 बघा आता फुगा फुगणार आहे हळूहळू तो फुगा फुगणार आहे मग पहिल्यांदा आपण लक्ष ठेवा कोणती विजणार आहे ते लक्ष ठेवा कुठली विजली रे मोठी उंच एक विजलेली आहे त्याच्यानंतर जी छोटी विजलेली आहे बघा आणि त्याच्यानंतर सर्वात छोटी एक विजलेली आहे ठीक आहे नाही आता या पाण्यामध्ये मी लिंबू टाकतोय लिंबू काय झाला रे घेतला आता मी जादू करणार आहे 1 2 3 आता मी या पाण्यामध्ये टाकणार आहे आता हा लिंबू दिसतो बघा काय झाला लिंबू तरंगलेला आहे पाण्यावरती काय तरंगला त्याच्यामध्ये जादू केलेले आपण एक मेणबत्ती लावलेली आहे तर कोणत्या ग्लास मध्ये लोक मेणबत्त्या बघा कोणत्या ग्लास मध्ये मेणबत्त्या विकल्या रे या मेणबत्त्या किती मेणबत्त्या होत्या याच्यामध्ये किती होती काचेचा माझ्या हातामध्ये एक ग्लास आहे काचेचा दोन्ही मेणबत्त्या सेम उंचीच्या आहेत आणि दोन्ही सांख्याच आहे आता आम्ही हे ग्लास या मेणबत्तीवरती ठेवणार आहे काय होते कुठली मेणबत्ती लवकर विजते बघा कुठली मेणबत्ती लवकर विजली छोट्या ग्लास मध्ये लवकर विजलेले आहे हो की नाही आणि मोठ्या ग्लास मध्ये नंतर विजलेले आहे आणि परत मूळ स्थितीमध्ये आणणार आहे ह्याच्यावरती जादू करणार आहे मी या पाण्यावर आणि पृथ्वी या ठिकाणी बघा एवढ्या पाण्याचं लाल पाणी झालेलं आहे ना त्याच्यावरती जादू केल्यामुळे पिवळं पाणी लाल झालेलं आहे आता आपल्याला मूळ स्थितीला जाण्याचं आहे पहिलं कसं होतं तसं आणायचं आहे एवढंच लक्षात आहे मला तुम्ही काय करणार आहे हो का लाल पाण्याचं परत पिवळं पाणी झालं तुम्ही जसं पाणी होतं त्या पद्धतीने पिवळं पाणी झाले ओके नाही बघा आपण जादू केल्यामुळे या पाण्याचा रंग बदलला आणि मूळ स्थितीमध्ये हे पाणी झालेलं आहे पिवळं पाणी झाले का त्याच्यामुळे झालं जादू केल्यामुळे झालं ओके नाही बघा तुम्ही कसं डान्स करताय की नाही त्या पद्धतीनं मी ते डान्स करणार आहे सर्व कोणता जोरात तुम्ही
हॅलो आलं का उजव्या बाजूला? पहिला कोणत्या बाजूला होता? डाव्या बाजूला. आता कोणत्या बाजूला झालंय? हात हलवला नाही. आता बघा परत कोणत्या बाजूला टोक झालंय? डाव्या बाजूला. आहे का डाव्या बाजूला? आता परत जादू. बघा गेला. अरे आले का? म्हणा सर त्याच्यात आहे का म्हणा. काचेचं पात्र आहे ते मी उचलणार आहे. आता हाताने उचललंय. आता मी फुग्याने उचलू शकते का रे असं तुम्ही सांगा बरं. मग आता मी जादू करणार आहे आणि या फुग्याच्या साहाय्याने हे काचेचं पात्र मी हवेत उचलून दाखवणार आहे. आता जादू बघायची माझी. बघा आता तुम्ही खालून फुगा बघा बरं आतमध्ये घुसतोय का? गेला नाही पण आता बघा आब्राकडाब्रा गेली. फोकस फोकस 1 2 3 बघा आतमध्ये फुगा बघा सगळ्यांनी. आता मी हे हाताने उचललंय. आतमध्ये दिसतोय का फुगा घुसलेला? मी तुम्हाला तसं मगाशी सांगितलं होतं दिलं की नाही तुम्हाला फुग्याच्याने काचेचं पात्र उचलणार आहे. बघा आब्राकडाब्रा गेली. पाणी बघायला मी कुठे ऑक्सिजन संपल्यानंतर जेवणासाठी ऑक्सिजन लागतं. चिपली